न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसवर अतिरेकी हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली। सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान प्रेसच्या आवारात कर्मचाऱ्याला बॉम्ब दिसला आणि गोळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी घाबरत पळत जाऊन सीआरएफ यांना कळवले। बॉम्बची खबर मिळताच यंत्रणा सतर्क झाली। तात्काळ नाशिक पोलीस आयुक्तालयात खबर देण्यात आली। खबर मिळताच सीआयएसएफचे जवान, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आदी यंत्रणा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दाखल झाली। अचानक पोलिसांचा फौजफाटा पाहून प्रेसमधील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। बॉम्बचा आवाज आल्याने परिसरामध्ये चर्चा सुरू होऊन भीती निर्माण झाली। प्रेसकडे येणारे रस्ते सामान्यांना बंद करण्यात आले। कर्मचाऱ्याला ज्या ठिकाणी बॉम्ब दिसला तिथे अतिरेक्यांनी 5 जवानांना ठार करून परिसरामध्ये आग लावली होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर संपूर्ण यंत्रणेने सतर्कतेने अतिरेक्यांच्या दिशेने मोर्चा वळवलाय। आज जातच रस्त्यावर अतिरेक्यांनी एका नागरिकाला ठार केलं होतं। यंत्रणा जागे झाल्याचं लक्षात येताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केले। जीवाची पर्वा न करता संपूर्ण यंत्रणेने क्रॉस फायर करत अतिरेक्यांचा यमसदनी पाठवण्याचे ठरवले होते। सर्व यंत्रणांच्या तळमळीने अखेर अतिरेक्यांना घेरण्यात आलं। सर्व लपून बसलेल्या अतिरेक्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी आव्हान करण्यात आलं, पण अतिरेक्यांकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर चारी बाजूंनी यंत्रणा अतिरेक्यांवर तुटून पडली आणि अतिरेक्यांना यमसदनी पाठवले। कारवाईत 5 अतिरेक्यांपैकी 4 अतिरेक्यांना ठार करण्यात यंत्रणेला यश आले। कारवाईत सीआयएसएफचे 5 जवान ठार। अग्निशमन दलानं तात्काळ दाखल होऊन आग विझवली। बॉम्ब शोधक पथक आणि श्वान लकीने संपूर्ण परिसर तपासून झाल्यानंतर यंत्रणेला हिरवा सिग्नल दिल्यानंतर जवानांनी जखमींना रुग्णालयात हलवले। रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी जखमींना तपासून प्राथमिक उपचार देत वाचवण्याचा प्रयत्न करत होते। बॉम्ब आणि गोळ्यांच्या आवाजाने परिसरात भीती निर्माण झाली होती। संपूर्ण कारवाईनंतर सीआयएसएफचे कमांडर ब्रिज यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अचानक अतिरेकी हल्ला झाला असताना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी यंत्रणेसाठी मॉक ड्रिल घेण्यात आल्याचं घोषित करण्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। इंडिया सिक्युरिटी प्रेसचे प्रबंधक लोकेश मीना, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कमांडर ब्रिजभूषण, डेप्युटी कमांडर त्रंगवेज सावंत, सहाय्यक कमांडर विजय सोनवणे, कीर्ती कुमार, प्रदीप वसावे, निर्मित लांबोज, जोगेश, रुपेश कुमार, अरविंद जाधव, संतोष गवांडे, विजय कुमार सह 75 जवान, त्वरित प्रतिक्रिया दलाचे SK चव्हाण सह 8, दहशतवादी विरोधी शाखेच्या प्रगती जाधव सह 10, अतिरेकी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सह 2, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी, विशाल साळुंके, अर्चना सोनवणे, विनोद भुसे, सचिन गवते, बॉम्ब शोधक पथकाच्या पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव राणे, भूषण खेरणार, अजय भविष्यकृ, अनिल केदारे, ज्योतिराम गायकवाड, फिरोज मुलाणी, चंद्रकांत कुमावत, किरण निकम, श्वान लकी आदींनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होऊन कारवाई यशस्वी केली आहे। भारत चव्हाण, बीबीएस न्यूज, नाशिक रोड, नाशिक। बीबीएस न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक बीबीएस न्यूज नेटवर्क। भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज मंगळवारी 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता राजीव गांधी भवन मुख्यालय येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नितीन पवार, मनपा शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, प्रबोधिनी विद्या मंदिर, मतिमंद मुलांची शाळा, इतर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली। जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केलं। कार्यक्रमात मनपा शाळा क्रमांक 71 रायगड चौक,
प्रबोधिनी विद्या मंदिर, मतिमंद मुलांची शाळा, शायनिंग स्टार अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, अभिनव आदर्श मराठी शाळा, नारायण बापू नगर, सायखेडा रोड यांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले। याशिवाय मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या पाल्यांनी देशभक्तीपर गीते, वाद्य, नृत्य व इंग्रजी भाषण सादर केले। कार्यकारी अभियंता रवींद्र वागुल, नगरसेवक सचिव विभागाचे सुरेश पवार, पंकज कुर्हे, वामन पवार, कैलास दराडे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली। देवांश ताडे यांनी इंग्रजी संभाषण तर कृष्णा आडभाई यांनी गिटार वादनातून देशभक्तीपर गीत सादर केली। सर्व सहभागी शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांचा सत्कार कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर, मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप अभियंता दीपक मालवाल, बालाप्रसाद गाजुल, सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, सहाय्यक अधीक्षक शेखर चौरे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली। हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नाशिक शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने घेतलेला पुढाकार यशस्वी ठरत असून शहरभर तिरंगामय उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? हवामान विभागानं 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। या काळात विजेच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या रिपरिप पावसाला सुरुवात झाली असून पूरसदृश्य परिस्थिती असलेल्या भागात शक्यतो जाणे टाळावे। आकाशात विजा चमकत असल्यास सुरक्षित स्थळी जावे, झाडाखाली थांबू नये। नदी नाल्यांच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यास दुचाकी, चाकी, बैलगाडी नेणे टाळावे, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। पंढरपुरातील तरुणांना आता पोलिसांनी थेट चेतावणी दिली आहे। शिक्षणाचा मार्ग स्वीकारून चांगले नागरिक व्हा, गुन्हेगारी वृत्तीमध्ये अथवा गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नका, अन्यथा थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी पंढरपूरचे नूतन IPS अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली आहे। जय हिंद, मी प्रशांत सुरेश डगळे, पंढरपूर सब डिव्हिजनचा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर। आज मी एका गंभीर विषयावरती आपणास सर्वांसोबत बोलत आहे। आपल्या भागात काही गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत। ही लोक सोशल मीडियावर आकर्षक व्हिडिओ, पैसे आणि ताकदीचा जो बळ आहे त्याच्या आधारावरती आपल्या जी तरुण पिढी आहे त्यांना आकर्षित करून त्यांना आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत। तर मला सांगायचे आहे की हा जो गुन्हेगारीचा जो मार्ग आहे हा म्हणजे कायमचा नाश। या मार्गावरती ना तुम्हाला सन्मान आहे, ना तुम्हाला सुरक्षितता आहे आणि आहे तर फक्त पश्चाताप। त्यामुळे मी आपल्या भागातील सर्व तरुणांना व इतर व्यक्तींना एक चेतावणी देतो की अशा कुठल्याही अवैध टोळ्यांमध्ये, गुंडगिरीमध्ये
व इतर कुठल्याही अवैध धंद्यांमध्ये न गुंतता शिक्षणाचा मार्ग अवलंबावा। शिक्षण हाच असा एकमेव मार्ग आहे ज्याने तुम्हाला सन्मान, ज्याने तुम्हाला सुरक्षितता व ज्याने तुम्हाला खरंच यश मिळू शकते। पंढरपूर पोलीस अगदीच सक्षम आहे आणि ह्या सगळ्या अवैध धंदे व जी व्यक्ती ह्या अवैध गुंडगिरीमध्ये व अराजकता पसरवण्यामध्ये जीही लोक सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही आहोत। त्यामुळे माझी ही चेतावणी आपण गांभीर्याने घ्या आणि पालकांनाही माझी अशी विनंती आहे की कृपया करून आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या वाटेने जाऊन त्यांना यश मिळेल यासाठी प्रयत्न करावा आणि ह्या ज्या काही अराजक तत्व आहेत त्यांच्यापासून दूर राहावे आणि अशा कुठल्याही कारवाईमध्ये जर आपण सक्रिय होशाल तर पोलिसांचा नक्कीच तुम्ही पिछा सोडू शकणार नाही आणि तुमच्यावरती योग्यरित्या कानूनी कारवाई केली जाईल। धन्यवाद। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। बीड जिल्ह्यात जलसंधारण विभागाकडून 58 कोल्हापुरी बंधारे सिंदफणा नदी, गोदावरी नदी, बिंदुसरा नदी, मांजरा नदी, अन्नपूर्णा नदी, डोमरी नद्यांसह इतर नद्यांवर बांधण्यात आले आहे। मात्र यातील अनेक कोल्हापुरी बंधारे असे आहेत की या बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। यामुळे ज्या उद्देशाने हे बंधारे बांधण्यात आले आहे तो उद्देश पूर्ण होत नाही। त्यामुळे ओलिताखाली येणारी शेती कोरडी राहत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा कसल्याही प्रकारचा फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। दरम्यान बीड तालुक्यातील वडगाव गुंदा गावाशेजारी असणाऱ्या गुंगळाई नदीवर गेल्या 2 वर्षापूर्वी 4 कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहे। मात्र याला दरवाजे न बसवल्यामुळे या बंधाऱ्यात पाणी साठत नाही। जलसंधारण विभाग लक्ष देत नाही। जर यावेळी या बंधाऱ्याला दरवाजे टाकले नाही तर आम्ही जलसंधारण विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा वडगाव गुंदा परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेला आहे। तर हे आम्ही वडगाव गुंदा या ठिकाणावर उभे आहोत। तर इटपासून म्हणजे बाबळवाडी आणि बाबळवाडीपासून येणारी जी नदी ही ह्या नदीवर कोल्हापुरी टाईपचे बंधारे जवळपास 1-1 किलोमीटरच्या अंतराने 4 बांधण्यात आलेले आहेत आणि एका बंधाऱ्याची किंमत आहे जवळपास 1 कोटी रुपये। तर हे बंधारे 2 वर्षापूर्वी बांधलेले आहेत। तर 2 वर्षापूर्वी बंधारे बांधले आहेत। आम्ही सर्व इथल्या शेतकऱ्याच्या वतीनं तिथं जाऊन जे जलसंधारण विभाग आहे जलसंधारण विभागाला 21 मार्चला आम्ही एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रात असं नमूद केलं होतं की जे इथले जे आमचे 1-1 किलोमीटरचे जे 4 बंधारे बांधलेले आहेत त्या बंधाऱ्यावर आणखी कसल्याही प्रकारचे दरवाजे टाकलेले नाहीत। तर ह्या बंधाऱ्यावर त्वरित दरवाजे टाका अशा प्रकारची आम्ही विनंती केली होती। तर त्यांनी फक्त आम्हाला हो म्हणत दिवाळीला टाकतो, दसऱ्याला टाकतो किंवा असे करत करत आज जवळपास 2 वर्षापासून आम्हाला ते नुसतं खेळवत आहेत। तर इथं जे बंधारे बांधलेले आहेत प्रशासनाने किंवा जलसंधारण विभागाने तर हे बंधारे 1-1 किलोमीटरच्या अंतरावर आहेत। तर इथं जवळपास 125 ते 150 हेक्टर जमीन जर हे बंधाऱ्याला दरवाजे टाकले तर ओलिताखाली येणार आहे आणि जो समजा आपला जो कोरडवाहू हा पट्टा आहे ह्या नदीला हे म्हणतात दिवाळीच्या नंतर आपण दरवाजे टाकू तर ह्या नदीला जास्त पाऊस नसल्यामुळं ह्या नदीला जास्त पाणी नाही। इथं वरी एक तळ आहे त्या तळच भरत नाही कधी, तर खाली पाणी यायचा संबंधच नाही। जे काही थोडाफार पाऊस पडलेला असतो त्या पाऊस पडलेल्या
जर पाणी आलं आणि जर इथं दरवाजे टाकले तर हे पाणी इथं अडवलं जाईल आणि इथले जे विहिरी बोर आहेत त्या पाण्याचं पर्क्युलेशन होऊन त्या विहिरी बोरला पाणी वाढेल आणि जी उन्हाळ्यामध्ये जी जनावरं पाणी पिण्याची समस्या असेल किंवा छोटे मोठे इथले काही अनेक समस्या तर इथं शेतकऱ्याच्या कोणी भाजीपाला वगैरे काही करते तर त्या समस्या दूर होतील। आम्ही प्रशासनाला वेळोवेळी कळवून देखील प्रशासनाने ह्याच्यावर जलसंधारण विभागाने कसलीही दखल घेतलेली नाही। बीड जिल्हा कारागृहामध्ये रबरी बॉलच्या माध्यमातून अंमली पदार्थ फेकणाऱ्या अज्ञात तरुणांचा शिवाजीनगर पोलीस शोध घेत आहे। 4 दिवसापूर्वी कारागृह परिसरामध्ये काही अज्ञात तरुणांनी कारागृहात गांजा असलेला रबरी बॉल फेकला होता आणि याच बॉलमधील गांजा वाटपावरून कैद्यांमध्ये वाद देखील झालाय। हाच वाद सोडवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला धमकावण्यात आले होते। कारागृह कर्मचाऱ्यानं दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे। यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले यांचा समावेश आहे। दरम्यान या प्रकरणानंतर खोक्या भोसलेंची संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली तर कारागृहात बॉल फेकणाऱ्या अज्ञात तरुणांचा पोलीस शोध घेत आहे। दिनांक 10/8/2025 रोजी सकाळी 11:15च्या सुमारास कारागृह बीड या ठिकाणी असलेले बलभीम किसनराव चिंचाने सुभेदार आहेत ते त्यांना जे न्यायाधीन बंदी आहेत श्याम बाळू उत्तमराव पवार वसीम खान अफजल खान पठाण यमराज धरमसिंग राठोड सतीश उर्फ खोक्या निराळ्या भोसले यांच्याकडे गांजा सापडल्याचं त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं। त्यावरून आम्ही एक महसूलचे अधिकारी पोलीस आणि एक त्या ठिकाणी पंचनामा केला। पंचनामा करून दिनांक 10/8/2025 रोजी चिंचाने कारागृह सुभेदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि हा गांजा कोणी बाहेरून फेकला काय झाला याच्या संदर्भात आम्ही तपास करत आहोत। सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी आम्ही स्वतः करत आहोत आणि सदर गुन्ह्याचे जे काही संशयित आरोपी आहेत फेकणारे त्यांचाही आम्ही तपास या ठिकाणी करत आहोत। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं आज सकाळपासूनच रत्नागिरीमध्ये दमदार सुरुवात केली। रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याचा येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे। सकाळपासूनच पावसाची दमदार हजेरी जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये दिसून येत आहे। ग्रामीण भागामध्ये लावणी झालेल्या भात रोपांना मुबलक आणि समाधानकारक पाऊस असल्या कारणानं बळीराजा देखील सुखावलाय। गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं दडी मारली होती, परंतु आज सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात देखील कमालीचा गारवा निर्माण झालाय। श्रावण मास आणि त्याच पावसाच्या सरी बरसल्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य देखील खुलून गेलेलं आहे। रत्नागिरी पोलीस दलातर्फे हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथून या रॅलीला सुरुवात झाली। मारुती मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा पोलीस मुख्यालयात परत असा तिचा मार्ग होता। या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बीबी महामणी, राखीव पोलीस निरीक्षक कुळसंगी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि 70 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते। हातात तिरंगा घेऊन घोषणा देत निघालेल्या या रॅलीने उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली। बीबीएस न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक बीबीएस न्यूज नेटवर्क। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये भाज्याचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या आवक वाढली असून दर कमी झाले आहे, तर शेंगा, बीट, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, फ्लावर अशा सर्व भाज्यांचे दर कमी झाले आहे। तब्बल 20% किमतीमध्ये फरक आहे, तर पुढील काही दिवस किमती अशाच राहतील आणि याचा व्यापारावर परिणाम होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर पावसामुळे अनेक भाज्या फेकून द्याव्या लागत असल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितलंय। शेंगा 100 रुपया 2.5 किलो, दूधी 80 रुपया 2.5 किलो, बीट 50 रुपया 2.5 किलो, बैगन 40 रुपया 2.5 किलो, गाजर 80 रुपया 2.5 किलो, ककड़ी 50 रुपया 2.5 किलो। रेट कम हुआ है कि बढ़ा? हाँ, रेट थोड़ा कम हुआ है। तो माल वगैरह कैसे आ रहा है? माल फ्लावर
माल कैसा आ रहा है? माल बहुत अच्छा आ रहा है। कस्टमर है? कस्टमर है, कम ज्यादा थोड़ा चलता रहता है। नाम बता दो। नाम हमारा फूलचंद राम सजीवन भाई। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर खड्डे पडले। या खड्ड्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। काही दिवसापूर्वी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी रस्त्याची पाहणी केली। अधिकाऱ्यांना सूचना केल्या रस्त्यावरील खड्डे त्वरित भरले पाहिजे, मात्र तसं होताना दिसत नाही। आता भाजपा पदाधिकारी संतोष होळकर यांनी केडीएमसी आयुक्तांना आवाहन केले की 500च्या अंतरावर खड्डेमुक्त रस्ते दाखवले तर त्यांना स्वातंत्र्य दिनी निमित्त 15 ऑगस्टच्या दिवशी 10,000चं पारितोषिक देण्यात येणार आहे। 15 दिवसापूर्वी महापालिका आयुक्त गोयल साहेब यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा दौरा केला होता। दौरा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं होते की लवकरच खड्डे बुजवले जातील, पण 15 दिवस होऊनही रस्ते बुजवले गेले नाही। त्यामुळे मी महापालिका आयुक्तांना असे आवाहन करत आहे की 500 मीटरचा खड्डेविरहित डांबराचा रस्ता दाखवा आणि 10,000 रुपये 15 ऑगस्टच्या निमित्ताने बक्षीस मिळवा, असं मी त्यांना आव्हान दिलेलं आहे। पाहूयात आयुक्त ते आव्हान स्वीकारतात का। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बॅलेटवर निवडणुका घ्या, दूध का दूध, पाणी का पाणी होऊ दे, विजय वडेट्टीवार यांचं प्रतिपादन। राहुल गांधी यांनी मतचोरी उघड केल्यावर भाजपचे नेते उत्तर देत आहेत। बावनकुळे यांनी आम्हाला आव्हान दिलं आहे की नागपूर महापालिका निवडणुकीतील ते 51% मतदान घेतील। आम्ही आव्हान स्वीकारतो, बॅलेटवर निवडणुका घ्या, दूध का दूध, पाणी का पाणी होऊ दे, सगळ्या निवडणुका बॅलेटवर घ्या। चॅलेंज स्वीकार। सध्या चोरी तर चोरी आणि वरून शिरजोरी। राहुलजींनी मतचोरी उघड केली आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने उत्तर देणं सुरू केलं, जसे काही हे निवडणूक आयोगांचे वकील आहे। आता तर हद्द झाली। बावनकुळेजींनी चॅलेंज केलंय आम्हाला, आमचं नाव घेऊन की नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही 51% मतं घेऊ। मी पण चॅलेंज स्वीकारतोय, तुम्ही 51% मतं घेऊन दाखवा आणि एक लक्षात घ्या की सगळं मतदान बॅलेट पेपरवर घ्या आणि तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो, तुम्ही 51% मतं घेऊन दाखवा। जर तुमच्यात हिंमत असेल नागपूर महानगरपालिकेमध्ये 51% मतं घ्यायची आणि तुम्ही इमानदारीने जर या निवडणुका जिंकत असाल तर मग होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी। आणि बॅलेट पेपरवर निवडणुकीची तुमची हिंमत आहे का? अरे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये व्हीव्हीपॅटच गायब करायचा निर्णय घेत आहे। मग इथेच या संदर्भातली तुमची भूमिका इमानदारीची आहे की मतचोरीची आहे स्पष्ट होते। म्हणजे व्हीव्हीपॅट गायब करायचा वेळ जातो म्हणून आणि वरून 51% मतं घेण्याची भूमिका स्वीकारायची आमचं चॅलेंज आहे। चॅलेंज आम्ही स्वीकारलं आहे, तुम्ही दाखवा घेऊन। पण ते सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची हिंमत करून दाखवा, मग लोकांना पटेल
सच्चाई क्या है, सत्यता काय है। आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद। राजीव कुमार या इस्माला निवडणूक आयुक्त म्हणून आणलं आणि निवडणुका खड्ड्यात घातल्या। या सर्व मत चोरांना निवडणूक आयोगाचा सहभाग होता। निवडणूक आयोग हा कॉम्प्रोमाइज झालेला आहे। 38 वर्षापूर्वी आदेश हा कत्तलखाने बंद ठेवा असा आहे। महाराष्ट्रातील बहुतांश वर्ग हा मांसाहारी आहे। आपण सर्व मांस भक्ष्य करणारी लोक आहोत आणि अचानक ब्राह्मणवाद आणला जायचा। कुठलाही सण उत्सव हा बकरा कापून साजरा होतो असे एक सत्ताधारी पक्षातील नेते म्हणाले होते। बीडीडी चाळ हा अडकलेला प्रकल्प आम्ही सुरू केलाय, मात्र मला त्याचं श्रेय घ्यायचं नाही। विरोधाला विरोध म्हणून मी आयुष्यात कधी केलेलं नाही। दादर कबूतरखाना हा विषय फारच ताणला जातोय, मात्र इतकी आग्रही भूमिका एखाद्या समाजाने घेणं हे समाजहिताचं नाही। जेव्हा ट्रम्पला रोखायला पाहिजे होतं तेव्हा मोदी त्यांच्या प्रचाराला गेले होते। संजय गायकवाड हे महान तत्वज्ञ आहेत, त्यांच्यावर माझ्यासारखा कार्यकर्ता काही बोलू शकत नाही। मला काय ऐकलं नाही, मला जे कॉमन प्रश्न आहेत तेवढे माहिती आहेत। मी सगळे उठून आलेलो आहे। मी काय पेपर वाचलं, कोण काय बोललं याच्याबद्दल मला काय माहिती। त्याच्याबद्दल मला काय माहित नाही, पण माझं एक म्हणणं आहे, एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला असतात की मी सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलंय, तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण, असं तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण केला। आणि तुमचं हेच काम आहे ना, तुमच्यात हिंमत ताकद सगळं आहे। लोकसभेमध्ये कायदा पारित करा ना। जर तुम्ही निवडणूक आयोगाची रचना बदलू शकता, म्हणजे निवडणूक आयोग निवड समितीची, तर तुम्हाला हा हे बदलायला किती वेळ लागतं? द्या ना 70% आरक्षण। बिहारमध्ये झालेली जातीय जनगणना काय दाखवते, तर बहुजनांची संख्या ही 80-85% अधिक आहे। जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी, हे जे काशीराम साहेबांनी म्हटलं होतं ते वाक्य मला आजही लागू करा ना भारतात। जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत आणि स्वातंत्र्य काळापासून लांब आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे। साधा प्रश्न आहे। संजय गायकवाडांचं वक्तव्य येते की बाबा आतापर्यंत लोकप्रतिनिधी फोडण्यामध्ये शरद पवारांचा हातखंडा आहे, अशाच त्याच बरोबरीने कोणी त्यांची कोणी बरोबरी करू शकत नाही असं संजय गायकवाड सातत्याने अशी विधान करतात। कशा पद्धतीने ते महान फिलॉसॉफर आहेत, ते महान तत्वज्ञ आहेत, त्यांच्याबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काही बोलू शकत नाही। हिंदी